श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. आणि जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता. तर बघा, 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हटलं की आपल्याला भगवान शिवशंकराची आराधना करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस वाटतो आणि खरंच आहेच. जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हाच आपल्याला म्हणतात ना, परमेश्वराची आठवण येते किंवा आपण देवाची सेवा करतो. पण हा महाशिवरात्री दिवस असा आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याला रोज भगवान शिवशंकरांची सेवा करता येत नाही, तर ह्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी जर आपण महादेवाची सेवा केली तर आपल्याला नक्कीच वर्षभरात जे काही सोमवार केलेले किंवा आपण सोमवाराचे जर उपवास केले किंवा नाही केले तर त्या सर्वांचं फळ आपल्याला महाशिवरात्रीच्या उपवासाने मिळत असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जी काही सेवा करतो त्या सेवेने आपल्याला मिळत असतं. तर महाशिवरात्री दिवशी आपण शंकराची, महादेवाची अशी कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्या आयुष्यामधले जे काही संकट असतील, दुःख असतील किंवा कोणाचं लग्न जमत नाही आहे किंवा कोणाला असं म्हणतात ना की खूप पापं झालेली आहेत, वाईट कर्म झालेली आहेत, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर ती सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती सेवा केल्याने तुमच्याही आयुष्यामध्ये खूप सारे असे बदल होतील. कारण ह्या दिवसाचं महत्त्व मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. कारण साक्षात त्या दिवशी भगवान शिवशंकर आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात आणि आपले दुःख, संकट दूर करत असतात. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा. तर कोणती आहे ती सेवा, तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रुद्राभिषेक कसा करायचा. कारण रुद्राभिषेक केल्याने आपल्या आयुष्यात काहीच अडचणं किंवा काहीच संकट उरत नाहीत. तर ते कसे करायचे मी तुम्हाला सांगते. एक वेळेस आपण कोणतीही सेवा सुरू करायच्या अगोदर श्री स्वामी स्तवन म्हणत असतो. तर एक वेळेस आपण श्री स्वामी स्तवन म्हणायचं. त्याच्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं. बघा, गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं एक वेळा. त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. तर त्याच्यानंतर शिवमहिमा स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला एक वेळेस. आता बघा, ते शिवमहिमा स्तोत्र प्राकृतमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. तर प्राकृतमध्ये वाचलं तरीही चालतं आणि संस्कृतमध्ये वाचलं तरीही चालतं. प्राकृतमध्ये म्हणजे काय, तर मराठीमध्ये आहे ते, आणि हे वाचायला थोडंसं सोपं जातं. कारण संस्कृत वाचायला थोडंसं अवघड आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्राकृत वाचलं तरी चालेल. दोन्ही वाचायची गरज नाही आहे. तुम्ही एकतर प्राकृत तरी वाचू शकता किंवा संस्कृत तरी वाचू शकता. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही वाचलं तरी चालतं. तर ते तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे. तर ही सेवा कुठे मिळेल तुम्हाला, आपल्याला माहिती आहे दिंडोरी प्रणित ती सेवा जे मंत्र आणि स्तोत्र जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ही सेवा तुम्हाला मिळेल. 54 पानावरती म्हटलं, नवीन जे काही पुस्तक आहे ते सेवेचं, त्याच्यावर तुम्हाला 54 नंबरच्या पानावरती हे शिवमहिमा स्तोत्र मिळेल. त्याच्यानंतर दुसरी सेवा आहे रामरक्षा स्तोत्र. रामरक्षा स्तोत्र पण आपल्याला नित्यसेवेत मिळून जाईल. रामरक्षा स्तोत्र हे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. ते पण तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचे तुम्हाला. ते पूर्ण रुद्र अध्याय हे सगळे म्हटलं तर 11 अध्याय आहेत. 11 अध्याय तुम्हाला रुद्र अभिषेक करताना वाचायचे आहेत. आणि तुम्ही जेव्हा हे अध्याय वाचता तेव्हा पूर्ण शिवपिंडीवर पाण्याचा म्हणजे अभिषेक चालू ठेवायचा आहे. जर तुम्हाला हाताने जमत नसेल पळीने अभिषेक करायला किंवा पाणी असं धरताना एकीकडे वाचायचं एकीकडे पाणी, ते जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्याकडे गळती असते, त्या गळतीवरती तुम्ही तांब्या ठेवून खाली तुम्ही महादेवाची पिंड ठेवा, जेणेकरून त्या गळतीतलं पाणी पिंडीवर एक 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 थेंब पडत राहील. हे अध्याय वाचताना पाणी तुम्हाला ठेवायचं आहे.
म्हणजे पिंडीवर अभिषेक करायचा आहे. आणि त्याच्यानंतर चमक आहेत त्याच्यामध्ये, तर ते अध्याय पण तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत. तिथं पण 11 आहेत. म्हणजे असं हे तुम्हाला 1 वेळा वाचायचं आहे. नंतर शिवकवच 1 वेळा आहे. शिवकवच सगळ्याला माहिती आहे काय आहे ते. जेव्हा तुम्ही अध्याय वाचता त्याच्याच पुढे तुम्हाला शिवकवच हे मिळून जाईल. शिवकवच हे 1 वेळेस वाचायचे. त्याच्यानंतर शिवगायत्री मंत्र. आता शिवगायत्री मंत्र काय आहे, तर आपल्याला नित्य आणि स्तोत्र जे काही पुस्तक आहे नित्य मंत्र स्तोत्राचं, त्याच्यामध्ये तुम्हाला गायत्री मंत्र हा मिळून जाईल. तर काय आहे शिवगायत्री मंत्र? ओम तत्स पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. शिवगायत्री मंत्र मी तुम्हाला परत सांगते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. आणि मंत्र म्हणताना सुद्धा गळती चालूच ठेवायची आहे. पाण्याचा अभिषेक चालूच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्र हा सगळ्यांना माहिती आहे. ते काय आहे? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युमोक्षीयमामृतात्. हा झाला महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्र हा 11 वेळेस म्हणायचा आहे. तर हा मंत्र म्हणताना सुद्धा गळती चालूच ठेवायची आहे. तर बघा, हा 11 वेळेस म्हणून झाला. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्रानेच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक हा तुम्ही पंचामृताने करू शकता किंवा पाण्याने करू शकता. जर तुम्ही पंचामृताने करत असाल तर पहिल्यांदा जल व्हायचं, म्हणजेच पाणी तुम्हाला पिंडीवर व्हायचं आहे. त्याच्यानंतर 11 वेळास महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि ते जे काही पंचामृत केलेलं आहे तुम्ही ते व्हायचं. परत 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून पाण्याने अभिषेक करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर पाण्याने. मग अशा तऱ्हेने काय होतं, पिंड स्वच्छ होते. हा झाला महामृत्युंजय मंत्र. त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र. आता अमृत संजीवनी मंत्र काय आहे, तर ओम तस्य वितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमेव बंधनात् धियो यो न प्रचोदयात् मृत्युमोक्षीयमामृतात्. हा झाला अमृत संजीवनी मंत्र. हा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. ओम तस्य वितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमेव बंधनात् धियो यो नः प्रचोदयात् मृत्युमोक्षीयमामृतात्. हा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. त्याच्यानंतर संजीवनी मंत्र. तर संजीवनी मंत्र काय आहे? अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापती ऋषी प्रकृती छंदा आयुष्यदयो देवता आयुष्यभिवृद्धे जपे विनियोगम. हा झाला संजीवनी मंत्र. हा पण तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. मी तुम्हाला परत सांगते संजीवनी मंत्र काय आहे. अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापती ऋषी प्रकृती छंद आयुष्यादयो देवता आयुष्याभिवृद्धये जपे विनियोग. हा पण तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 11 वेळेस एक वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचे. कालभैरव अष्टक पण तुम्हाला नित्यसेवेत मिळून जाईल. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कालभैरव अष्टक मिळून जाईल. ते 1 वेळेस पठण करायचं आहे. त्याच्यानंतर 1 वेळेस शिवनामांजली शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळेस म्हणायची आहे. ही खूप प्रभावी आहे. शिव अष्टोत्तर नामावली ही 108 नावं आहेत. त्याच्यामध्ये शिवभगवानांची, शिवशंकरांची 8 वेळेस नावं आहेत. ती तुम्हाला अवश्य वाचायची आहेत. हे सगळं सेवा करून झाल्याच्या नंतर पिंड स्वच्छ धुवायची आणि तामणात ठेवायची. तामणात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला कडेने फुलं वगैरे तुम्हाला काय सजावट करायची ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर पिंडीला भस्म लावायचं, आपल्या कपाळाला भस्म लावायचं आणि शिव अष्टोत्तर नामावलीने 108 वेळा तुम्ही बेलपत्र व्हायचे. पिंडीवरती बेलपत्र व्हायचं. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र नसतील तर एकच बेलपत्र घेऊन तुम्ही 108 नावं घ्यायची
आता तुम्ही एकदा पहिले म्हणले ओम नमः शिवाय, एकदा बेलपत्र वाहिलं, तेच बेलपत्र उचलायचं, परत दुसरं नाव घ्यायचं, परत तेच बेलपत्र उचलायचं, तिसरं नाव घ्यायचं. अशा तऱ्हेने तुम्ही 108 नावं घेऊन ते बेलपत्र वाहायचं आहे. जर 108 बेलपत्र असतील तर अतिशय उत्तम, कारण शिव अष्टोत्तर नामावलीमध्ये तुम्हाला 108 नावांचा बेलपत्र चढवायचे आहेत. जर नसतील तर एकच बेलपत्र तुम्ही चढू शकता आणि 108 नावं घ्या. आणि हे सगळं करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जर आणखीन इच्छा असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा बेलपत्र तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून जरी तुम्ही बेलपत्र वाहिली तरी पण चालेल. आता ह्या सगळ्या सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही भगवान श्री शंकराची, महादेवाची आरती करायची आहे. आरती करताना आता त्याच्या 2-3 आरत्या आहेत, तुम्ही याच्यापैकी कोणतीही एक आरती करू शकता. तर आरती झाली आणि मग तुम्हाला पिंडीच्या तिथे काय ठेवायचं आहे, प्रसाद तुम्ही खडी साखर ठेवू शकता, फक्त साखर जरी ठेवली तरी पण चालतं, आणि एक पेल्यामध्ये पाणी ठेवायचं, बस. अशा तऱ्हेने आपण भगवान श्री शिवशंकरांची आराधना म्हणजे त्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता. ही पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खरंच तुम्हाला सांगते की अगणित असे फायदे होतात. कारण भगवान शिवशंकर आपलं आराध्य दैवत आहेत, सगळ्या देवांचे देव आहेत. आणि जो कोणी महादेवाची, शंकराची आराधना करतो तेव्हा भगवान शिवशंकरांची ज्याच्यावर कृपादृष्टी असते त्याच्या आयुष्यामध्ये काहीच अडचणी राहत नाहीत. कारण आपण म्हणतो की भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत, भोळे आहेत, पण ते तितके रागीट पण आहेत, क्रोधित पण आहेत. जेवढे ते भोळे आहेत तेवढेच रागीट पण आहेत. त्याच्यामुळे आपण मनापासून भोळ्या भावाने किंवा भोळ्या म्हणतात ना, जशी आपल्याला तोडकी मोडकी सेवा करता येईल तशी तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने करा, ती नक्कीच आपल्याला भगवान शंकरांपर्यंत पोहोचते. तर बघा, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री